चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे। ही महत्त्वपूर्ण लढत अगदी एक फेरी विजय झाल्यानंतर दोन्ही संघांनी दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला। त्यानंतर मात्र ही मॅच आपण खेळवतोय। एका बाजूला टीम रोहन 11 पानेरी तर दुसऱ्या बाजूला जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी। चेंडू पुरवायचा आहे पीच आयोजक कमिटी। चेंडू पुरवा मैदानाच्या आतमध्ये। आदरणीय सागरजी कदम यांचा यथोचित मान सन्मान केला जातो व्यासपीठावरती। अभिजित ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकासाठी आपण पाहतोय। मॅचला होते सुरुवात। एका बाजूला टीम रोहन 11 पानेरी तर दुसऱ्या बाजूला जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी। 3 षटकांचा हा महत्त्वपूर्ण सामना आणि त्या महत्त्वपूर्ण सामन्याला होते दमदार सुरुवात। पहिल्याच बॉलवर विजय पवार आपली पॉवर दाखवत असताना या बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार। कमी गतीचा हा बॉल अगदी हळूवार गतीने त्याला दिशा दिली। शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला। त्यानंतर चेंडू बॅटची वरची स्लाइस घेऊन गेला गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावीसाठी। 3 षटकांचा महत्त्वपूर्ण सामना आहे। 3 षटकांपर्यंत जास्तीत जास्त धावांचं टार्गेट इथे सेट करावं लागेल कारण की मैदानाच्या आतमधलं वातावरण त्या वातावरणात अचानक घेतलेला बदल आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय। हो इथे शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरतोय। व्हाईट बॉलचा इशारा। 8 धावा धावपलकावरती। या इनिंगला जर का या बाजूने वारं सुटले तर त्या इनिंगला दुसऱ्या बाजूने हवा सुटते। अशी अनोखी वातावरण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बदलताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच बदलत्या वातावरणामध्ये खेळ मात्र तुमचा चांगला करावा लागेल। कमी गतीचा बॉल पुढे सरसवायचा होता। इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज घेतल्यानंतर सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। विजय पवारचा खेळ इथे शांत ठेवला जातोय। विजय पवारला चले जावचा इशारा केलाय। पहिल्या विकेटचं पतन। सुनील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। विजय पवार बाद झाल्यानंतर सुनीलला मात्र ती धुरा सांभाळावी लागेल। हो चेंडू हवेमध्ये फासलाय की काय फटका। 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली काय झेल पकडलाय। वर कॅच सागरच्या माध्यमातून हा झेल पकडत असताना अगदी अवघड वाटणारा झेल त्यांनी सोपा केलाय आणि सोपा झेल बनवत असताना सुनील पवारचा कॅच इथे पहिल्या चेंडूवरती पकडला गेलाय। गोल्डन डकचा शिकार ठरला। सुनील पवार इथे बाद होतोय। काय गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षकांची साथ तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली। उलटा झेल तो मात्र सर्वाधिक कठीण झेल आणि तो सर्वाधिक कठीण झेल इथे मात्र अजयनी
सागरने सोपा बनवला आणि त्याला आतल्या हातामध्ये सामावून घेतला. गुड कॅच. निलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीचा हा बॉल, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9च्या घरामध्ये. दोन चेंडू अजूनही बाकी आहे तिथे. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने हा चेंडू आपण पाहिलं तर डीप पॉइंटला चित्ररक्षक प्रयत्न करेल. सेकंड बाउन्सला चेंडू उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील. अकरा धावा धावफलकावरती. लास्ट 1 बॉल टू गो. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू मात्र थोडासा पाठीमागे ठेवलाच. चांगल्या चेंडूची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे थांबतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 11. 2 गडी बाद संघ रोहन 11 पानेरी. ही अवस्था आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. अमर ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अमरचं केलंय भव्य स्वागत. बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाईड लॉंग ऑनला षटकार. सतरा धावा धावफलकावरती. जो धावफलक पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थांबला होता, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर त्या धावा कव्हर केल्या प्रदीप पवारने. प्रदीप पवार इथे मात्र संघाची धुरा सांभाळतोय. या सामन्याचे धागे दोरे इथे सांभाळावे लागतील प्रदीप पवारला. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. इथे कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा बदलला गोलंदाजाने, थोडासा लांब ठेवला. आडव्या बॅटने इथे चापट मारली. आवाज तर चांगला आलाय आणि फटका देखील त्याच्याहून चांगला. सरळ समालोचन कक्षामध्ये एंटर करत असताना या बॉलला पाठवलंय प्रदीप पवारने सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, 6 धावा, दणदणीत षटकार. कमी गतीचा हा बॉल. फटका तर चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील, परंतु धावा मिळतील किती? धावा मिळतील 4 चौकार. इथे चेक केलं जात आहे. या चेंडूवरती धावा मिळतील 4. अगदी थोडासा इंचभर आतमध्ये पडला हा बॉल, त्यानंतर मात्र 1 बाउन्स गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
27 धावा धावफलकावरती. 27च्या घरामध्ये चाललाय धावफलक. इथे मात्र आणखीन एक दर्जेदार 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 ओहो काय प्रयत्न राहिला, परंतु प्रयत्न पडले थोडेसे अपुरे आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. प्रदीप पवार जो मात्र या सामन्याचे धागे दोरे आपल्या हातामध्ये घेऊन खेळत असताना ही मॅच पूर्णपणे मोकळी केली आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जो थांबलेला धावफलक, त्या धावफलकाला लागलेला अंकुश आणि त्या अंकुशाला फाडून फोडून धावफलक पुढे सरकवत असताना मात्र या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलाय. 33 धावा धावफलकावरती. बॉल पोहोचवा प्लीज आयोजक कमिटी. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पुरवायचा आहे. वैयक्तिक 5 चेंडू फेस करत असताना 22 धावांवरती खेळतोय प्रदीप पवार. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. एका धावेवरतीच थांबतील, कारण की प्रदीप पवारला त्या पुढील षटकामध्ये संधी मिळणं फार गरजेचं आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 34 2 गडी बाद संघ रोहन 11 पानेरी. इथे मात्र बॅटची वरची एज टॉप एज घेऊन बॉल चाललाय. गोशांकित क्षेत्रामध्ये धाव मिळते 1. तिसऱ्या षटकाला सुरुवात एका धावेने झाली. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवा. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आडव्या बॅटने दिशा देण्याचं काम तिथे प्रदीप पवारने केलंय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव अगदी वेगाने पूर्ण झाली. वेग फार आहे गोलंदाजाकडे. अगदी बॅट ज्यावेळेस वरती येते तोपर्यंत चेंडू शरीरापर्यंत येतोय आणि त्यानंतर बॅट स्विंग करत असताना कुठेतरी थोडासा उशीर होतोय फलंदाजाला. तयार राहावं लागेल फटक्यासाठी. बॅट अगदी उचलून ठेवावी लागेल या गोलंदाजा विरुद्ध, कारण की गोलंदाजाकडे वेग फार आहे. इथे मात्र वेगाविरुद्ध चांगला स्ट्रोक, वेगाला दिले चांगलं प्रत्युत्तर आणि त्यानंतर प्रदीप पवारने या बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या पल्ल्याड 6 धावेंसाठी दणदणीत फ्लॅट आणि मॅक्झिमम षटकार. डीजे आता आपण तयार राहायचंय. मनोरंजन आपल्याला फार करायचंय. डीजे गणेश. त्रेचाळीसच्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. इथे लेग 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी.
आमचे मिक्की आणि टेडी पुन्हा एकदा आपल्या ड्रेस कोड मध्ये आलेत सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी. फुल टॉस पद्धतीचा हा बॉल पंचांनी नाकारलाय. नो बॉलचा इशारा केलाय. नो +1 अशा मिळतील 2 धावा आणि फ्री हिटची नामी संधी तिथे मात्र मिळेल प्रदीप पवार सारख्या माथफर फलंदाजाला. धावफलक वेगाने पुढे सरकला जाऊन पोहोचला 46च्या घरामध्ये. दोन चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. टार्गेट कशा पद्धतीने सेट होईल. हो कमी गतीचा हा बॉल गती परिवर्तन केले गोलंदाजाने हे फार गरजेचं आहे. वेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. +46 धावा धावपलकावरती शेवटचा बॉल पहिल्या डावातील टार्गेट सेट करून देणारा महत्वपूर्ण बॉल. हो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. 3 षटकांचा खेळ इथे संपला जातोय. अखेरीस धावा धावपलकावरती 46 आणि 47 धावांचं टार्गेट इथे सेट झाले. 47 धावा बनवायच्या असतील टीम जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी. चेंडू असतील तुमच्याकडे 18. तर डीजे वाले चला थोडं मनोरंजन आपण इथे सर्वांचं करूयात जोपर्यंत फिल्डिंग सेट होत. मिक्की आणि टेडी यांचं आयोजन आपण यांचं मनोरंजन आपण पाहिलं.
आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती मिक्की आणि टेडी यांचा रिप्ले ऍक्शन आपण पाहिली तर अगदी चांगला डान्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्लो मोशन मध्ये अगदी इथे दर्शवलं जात आहे. काय मनोरंजन केले सर्वांचं. हो बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न सुरेख चेंडू आणि चांगली सुरुवात करून देत असताना दुसऱ्या डावाला निलेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. इथे मात्र आपण पाहिलं तर शपल झाला होता. त्यानंतर चेंडूला दिशा दिली आहे. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, धाव मिळेल एक. सिंगलने मात्र इथे स्कोअर बोर्ड वरती हालचाल चालू झाली. वैयक्तिक स्वतःचं खातं देखील इथे उघडं करतोय अतुल मोडक. एक धाव धावपलकावरती, 2 चेंडूंचा खेळ प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या डावाला झाली आहे नुकतीच सुरुवात. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खालती. हे कॅच इथे मात्र पकडली जाते. पहिल्या विकेटचं पतन होतंय, पहिला गडी बाद होतोय. महत्वाचा खेळाडू अतुल मोडक मैदानाच्या बाहेर येतोय. एडीजे स्पीडली चालू ठेवायची आहे. यानंतरचा होणारा सामना विजय टीम विपक्ष जंगमवाडी 11 जंगमवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो वेग फार होता परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इथे चांगला फटका, शॉर्ट मिडला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अक्षय पवार एक स्वतः कर्णधार. एक सिंगलने धावपलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 3च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती, शेवटचे 2 बॉल बाकी. इथे देखील वेग फार आहे परंतु दिशा शोधण्यामध्ये कुठेतरी व्यस्त झालाय गोलंदाज. आणखीन एक अवांतर धाव. इथे हा फटका फसला की काय, सुनील पवार चेंडूच्या खालती, कॅच पकडली जाते. आणखीन एक चांगली कॅच आणि आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ इथे थांबला जातोय. खेळाडू गणेश यांना मात्र परतीचा इशारा केलाय.
हे धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. त्याचबरोबर आदरणीय विशाल दादा निगडकर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झालंय. विशाल दादा निगडकर आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. हो बॅटची वरची स्लाइस इथे शीर्षकाने प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल डी झोन मध्ये चाललाय. त्याचबरोबर ओमकार भाईगडे या खेळाडूंनी जर का षटकारांची हॅट्रिक लगावली तर दीपक भाईगडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे गणेश प्रयत्न करेल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल देऊन जाईल 6 धावा. दणदणीत षटकार. तेरा धावा धावफलकावरती. हो इथे वेग वाढवला गोलंदाजाने. अगदी शरीरयष्टीवरती आदळणारा हा बॉल. फेकी तर चांगली होती परंतु फलंदाज अगदी वेगाने पोहोचतोय आपल्या क्रीज वरती. सोळा धावा धावफलकावरती. इथे चांगला फटका आपण पाहतोय आहे. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या खालती परंतु दिलीप पवारने पकडलाय हा कॅच. सुंदर झेल इथे पकडला गेला आणि खेळाडू ओमकारचा खेळ इथे थांबला गेला. अजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजय आला आणि पहिल्याच बॉलवर मात्र ताकद लगावली आहे. फटका तर चांगला होता, भरपूर चांगला, परंतु धाव त्याच्यावरती मिळते एकच.
5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. सुनील पवार 9 धावा खर्च ठरलाय. अजूनही 7 बॉल आणि गरज आहे ती 30 धावेंची. 7 मध्ये बनवायचे आहेत 30. हा महत्वपूर्ण चेंडू असेल. जर का या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. जर का या चेंडूवरती निर्धाव चेंडूची समाप्ती झाली तर एका बाजूनी वजन थोडस जास्त पडेल. हो, फटका चांगला आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. हा बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी अजयच्या बॅट मधून उत्तुंग असा दर्जेदार व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवात इथे प्रदीप पवार जर का पाहिलं तर व्हाईट बॉलनी करतायत. 6 चेंडू 23 धावा 23 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रोहन मोडकला इथे मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. कमी गतीचा हा बॉल. बॅटची कडा. यष्टीरक्षक पाठीमागे चुकी करतोय. चेंडू निर्धाव येते परंतु हे कॅच पकडणं तितकंच महत्वपूर्ण होतं. सुनील होता पाठीमागे चुकी झाली. टीम जंगमवाडी आपण तयार राहायचंय प्लीज. तिथे पॅव्हिलियन मध्ये आपण आराम केला. इथे येऊन देखील बसू नका. थोडासा बॉडी लूज करा. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे करण पवार चुकी करणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय रोहनचा खेळ. अमर आलाय. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. शॉट मिडला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती थांबले. 25 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावेंची. 3 मध्ये बनवायचे आहेत 22. औपचारिकता कुठेतरी शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये आहे. साहिल सुतार चेंडूच्या खालती. कॅच इथे ड्रॉप. झेल सुटली जाते परंतु इथे एका धावेने धावफलक पुढे नक्कीच सरकेल. 2 मध्ये बनवायचे आहेत 22. कमी गतीचा हा बॉल. इथे मात्र जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल येतोय निर्धाव. मॅच होते फिनिश आणि
या दुसऱ्या सामन्यावरती देखील विजयाची मोहर उमटवते संघ रोहन 11 पानेरी. आणि आता 11 जंगमवाडी.